परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ खरं तर सूर्यवंशी यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरलं होतं। पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केला होता। मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केलाय। अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आता खरं तर वेगळीच माहिती समोर आली आहे, ज्यात पोलिसांच्या मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशींच्या बाबतीत न्यायदंड अधिकाऱ्यांनी सांगितलेलं त्यांचा अहवाल आलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती आणि मारहाण झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असणारं पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। उगाचच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेसपासून आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो, पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। पहिले जेव्हा पीएम रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अजून यायचे बाकी होते, परंतु आता जर काही ह्या पद्धतीचा अहवाल आला असेल तर पुन्हा एकदा विभाग त्याची सखोल चौकशी करेल आणि याच्यामध्ये जर का कोणीची चूक त्या ठिकाणी आढळून आली असेल, निश्चित हा विषय अतिशय संवेदनशील आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। जर तसा अहवाल आला असेल की पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तर जे कोणी दोषी पोलीस आहेत त्यांच्यावर कारवाई हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील। सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली ती हत्या पोलिसांनी त्याला जी अमानुष मारहाण केली त्यामुळे झाली असल्याचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं। तद्वतच न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीचाच या ठिकाणी निर्णय दिलेला असताना अजूनही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेड्या टाकण्याची किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला। त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते, तिला खायला प्यायला काहीही नाही, तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिलं नाही। मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल। आम्ही अपुरे पडतो, आम्ही कमी पडतो ते मान्य करतो मी, पण अशा जर हत्या गोरगरिबांच्या, दलितांच्या, मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान काय कामाचं? सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला रिपोर्ट समोर आलेला आहे। आता जे सत्य होतं मारहाणीमुळे ही सोमनाथचा मृत्यू झालेला आहे। आता न्यायदंड अधिकाऱ्यांनी ही चौकशी केलेली आहे, गोपनीय चौकशी केलेली आहे, ही सत्य आलेले आहे आता समोर। आता सत्य घाटे हॉस्पिटलमधून पण रिपोर्ट सत्य आलेला आहे, म्हणून ह्या सरकारने लवकरात लवकर आमची दखल घ्यावी आणि जे गुन्हेगारी पोलीस ह्याच्यामध्ये आहेत, दोषी पोलीस आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावं। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे सरकारकडून। 3 महिने होऊन गेलेले आहेत तरी देखील सरकारनं अजून कसल्याही प्रकारचं दखल घेतले नाहीत। जे गुन्हेगार आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि जे आहे सत्य ते सत्य आता समोर आलेलं आहे। सरकारनं इथून तर पुढे लवकरात लवकर पाऊल उचललं पाहिजे आणि लवकरात लवकर हे जे कोर्ट आहे फास्ट ट्रॅकमध्ये चालवलं पाहिजे आणि जे दोषी आहे यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे व त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा ही आमची कुटुंबाची मागणी आहे। यामध्ये सरकार आता उघडं पडलेलं आहे। सरकारची जे झाकण्याचा प्रयत्न होता ते आता उघडलं गेलं आहे आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये सरकारने थोडा संवेदनशील असावं। जो कोणी असेल, पोलीस असू दे की आम आदमी असू दे की उद्योगपती असू दे की कोणी असू दे, कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असू दे, कायदा समान आहे ही भूमिका ठेवायला पाहिजे। एका दलित तरुणांचा खून घेताना ते लपवणं हे मला वाटतं की पाप आहे आणि सरकारने ते पाप केलेलं आहे। त्याची माफी सरकारने मागितली पाहिजे आणि पोलिसांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।